नमस्ते. पोएझी टेल्सच्या एप्रिल 2022 या व्हर्च्युअल ऑनलाईन मीटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. मी अनुपमा आज तुमच्या होस्ट आहे. आजच्या कार्यक्रमात तुम्ही सगळे सहभागी झालात. वुड रिअली लाईक टू थँक ईच वन ऑफ यू ऑल. जसं वर्षा ऋतूच्या स्वागतासाठी वसुंधरा आज आतुर झाली, तसेच आपल्या स्वागतास पोएझी टेल्स जन ही उत्सुक झाली. आजच्या सर्वप्रथम पहिल्या मेंबरना मी आमंत्रित करते. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर शी इज बेसिकली फ्रॉम मुंबई, जसं आपण आता इंटरॅक्शनमध्ये ऐकलं, बट सेटल्ड इन हैदराबाद. शी राईट्स इन ऑल द 3 लँग्वेजेस, मराठी, हिंदी, इंग्लिश, आणि त्यांच्या कविता भरपूर फोरम्समध्ये वाचण्याचा लक आहे आम्हाला, अँड वी रिअली लाईक हर रायटिंग. तर त्यांच्याबद्दल त्यांना जस्ट आमंत्रित करण्यासाठी 2 पंक्तियाँ पेश कर रही हूँ. मिलेगी परिंदों को मंजिल, ये उनके पर बोलते हैं. मिलेगी परिंदों को मंजिल, ये उनके पर बोलते हैं. रहते हैं कुछ लोग खामोश, लेकिन उनके हुनर बोलते हैं. रहते हैं कुछ लोग खामोश, लेकिन उनके हुनर बोलते हैं. I would like to invite Sheetal ji to present her poem. कारण एव्हरी टाइम तुम्ही लास्टला राहता, सो आय वुड लाईक टू स्टार्ट विथ यू टुडे. थँक्यू. मस्त. थँक्यू सो मच अनुपमाजी. मजा येते. मला खूप बरं वाटलं हे आपण 2 महिन्यांनी पुन्हा आपला व्हर्च्युअल मीट झाली, कारण त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना भेटता येतं, आपल्या सगळ्यांना बघता येतं. स्पेशली कारण ऑडिओमध्ये कसं आपण ऐकतो एकमेकांना, खूप छान वाटतं. एक भेटल्यासारखा तो अनुभव वेगळा असतो, इंटरॅक्शन होते जरा. हो, बिलकुल बिलकुल. खूप मस्त वाटतं सगळ्यांना बघून, आणि म्हणजे एकदम आपण जवळ आल्यासारखं, बॉन्डिंग वाढल्यासारखं वाटतं. नक्कीच नक्कीच. हो. तर आज मी पहिली जी कविता आहे ती मराठी घेते. कवितेचं नाव आहे प्रेम. समोर जेव्हा येतोस तू, अस्तित्व माझे मी हरवून बसते. समोर जेव्हा येतोस तू, अस्तित्व माझे मी हरवून बसते. अथांग तुझ्या डोळ्यात त्या झोकून स्वतःला बिनधास्त देते. डोळ्यांची तुझ्या ती अबोल भाषा, डोळ्यांची तुझ्या ती अबोल भाषा जाऊन हृदयाला थेट भिडते. मन वेडे पिसाट घोड्यासारखे धाव तुझ्याकडेच मग घेते. बोलताना प्रत्येक शब्द तुझा तो फुलासारखा अलगद मी झेलते. बोलताना प्रत्येक शब्द तुझा तो फुलासारखा अलगद मी झेलते. ओठांच्या त्या हालचाली तुझ्याही कोणात डोळ्यांच्या हळूच टिपते. प्रेमळ स्पर्शाने तुझ्या त्या रोमांच सर्वांगी माझ्याच उठतो. प्रेमळ स्पर्शाने तुझ्या त्या रोमांच सर्वांगी माझ्याच उठतो. असा तला तो गंध सख्यारे आकर्षित मला तुझ्याकडेच करतो. प्रत्येक तुझी गोष्ट का मला वाटते साऱ्याहून खूप वेगळी. प्रत्येक तुझी गोष्ट का मला वाटते साऱ्याहून खूप वेगळी. म्हणतात असते ही तर करणी, निर्मळ प्रेमाचीच हो सगळी. म्हणतात असते ही तर करणी, निर्मळ प्रेमाचीच हो सगळी. खूपच छान, मस्त, व्हेरी नाईस. खूप छान छान खूप छान. रिअली नाईस. हळूवार आणि छान, आणि साध्या सरळ शब्दांमध्ये. मला ते कठीण असतं. हो, ते कठीण असतं. साध्यात आणि सुंदर लिहिणं फार कठीण. नाही तर कवितेमध्ये ओढून ताडून असे जड शब्द टाकायचे, आणि अलंकारिक फार भाषा नाही, एकदम सिंपल पण छान. अगदी. आणि हो हो हो, आणि सरळ ती भिडते आपल्याला, साधी सरळ भाषा. हो. आता पुढच्या मेंबर्सकडे वळूया. नेक्स्ट मी ज्या मेंबरना आमंत्रित करू इच्छिते ते ॲज वी ऑल नो फार आपल्या ग्रुपवर ॲक्टिव्ह आहेत. त्यांचे
ऑलमोस्ट 38 बुक्स प्रकाशित झालेले आहेत. ई बुक्स मोर दॅन 24, प्रिंटेड बुक्स 17 अँड मोर. आणि ऑलमोस्ट अँड भरपूर असं न्यूजपेपर आर्टिकल्स पण त्यांचे रेग्युलर येत असतात. आणि फार छान त्यांचे आपल्या लेखन रचना वाचायला मिळतात. सो वी आर लकी टू हॅव यू इन आवर ग्रुप. आणि त्यांच्यासाठी एक काही चंद पंक्तियाँ पेश करू इच्छिते. मंच रोशन हुआ जगमगाहट मिली, मंच रोशन हुआ जगमगाहट मिली, हर्ष आनंद की खिलखिलाहट मिली, हर्ष आनंद की खिलखिलाहट मिली. आपके आगमन से श्रीमान जी हर किसी को यहाँ मुस्कुराहट मिली. आपके आगमन से श्रीमान जी हर किसी को यहाँ मुस्कुराहट मिली. वुड लाईक टू इन्व्हाइट अरुण देशपांडे जी. आपण सगळ्यांनी गेस केलाच असाल. सर वेलकम. थँक्यू. आमच्या या कार्यक्रमामध्ये आरंभी मी एक खूप आनंदाची गोष्ट पहिल्यांदा आपल्याच ग्रुपमध्ये शेअर करतोय. बाकी इतरांसाठी उद्या परवा किंवा माझ्या सोयीने करेन. माझ्या या 40 वर्षाच्या लेखन प्रवासामध्ये आज माझ्या हातात माझं पुस्तक नंबर 73 आलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन सर. अभिनंदन. हो. आणि हे 73वं पुस्तक हिंदीमधला माझा पहिला प्रिंट बुक स्वरूपातला कविता संग्रह आहे. सुंदर. हटके पार झेंडे. खूपच छान. दिल्लीचा रवीना प्रकाशन म्हणून आहे, त्यांनी हे पुस्तक स्वरूपामध्ये प्रिंट बुक केलंय माझं. कौतुक आहे. 130 पानाचं 130 पानाच्या या संग्रहामध्ये 111 हिंदी कविता आहेत. अरे वा. बापरे. 111. बापरे. 111 हो. आणि हा सगळा हिंदी कविता लेखन प्रवास इंटरनेटवर आल्यावर सुरू झालेला आहे. या आधी 2016 मध्ये मात्र भारती जे वेबसाईट आहे फेमस, त्याच्यावरही मी हिंदी आणि मराठी लेखन करतो. तर त्यांनी 2016 मध्ये माझं हिंदी कवितांचं ई बुक पहिल्यांदा केलं. क्षितिज से दूर तक हा एक 30 कवितांचा संग्रह ऑनलाईन पब्लिश केला होता. तर दरम्यान मी अनेक माध्यमातून हिंदी कविता लेख गद्य आणि पद्य दोन्ही स्वरूपात लेखन करतो. तर या सगळ्या प्रवासामध्ये असे सगळे अनेक प्लॅटफॉर्म मिळाले. माझे सहप्रवासी नागेश शेवळकर सर म्हणून आहेत, कवी उदय भैवाळ, हे आम्ही तिघे मराठवाड्यातले, परभणी नांदेडचे, आणि गेले 40 वर्ष सोबत आहोत. सतत अजूनही सोबतच लेखन करतो. या मित्रांच्या माध्यमामुळं मला ही वेबसाईट आणि हिंदी प्लॅटफॉर्म मिळाले. आणि भरपूर लिहिण्याच्या माझ्या सवयीमुळं मी या कविता माध्यमात लिहिल्या. छोटे छोटे शेरो शायरीचे ग्रुप आहेत ज्याच्यावर शुक्रवारी सोमवारी असे थीम सब्जेक्टवर लिहिण्याचं येतं. तर ते सगळ्या चारोळ्या म्हणा ह्या सगळे एकत्र केल्यावर प्रेम कविता झाल्या, वैचारिक कविता झाल्या, चिंतनशील कविता झाल्या, भक्ती कविता झाल्या. असं हे व्यापक विविध स्वरूपाचे 156 कविता या माझ्या पहिल्या हिंदी संग्रहामध्ये आहेत. आणि आता तो या प्रकाशनाने मला सांगितलं की ॲमेझॉनवर सुद्धा हा तुमचा कविता संग्रह उपलब्ध असणार आहे. तर त्या संबंधीची पोस्ट टाकेल. पण आज आपल्या समोर तुम्ही पहिले प्रेक्षक आणि श्रोते आहात माझ्या या व्हेरी नाईस सर. गुड न्यूज मध्ये सामील झालेले. त्यामुळे पोएजी टेल्स या आपल्या ग्रुपचं माझ्या या प्रवासात अतिशय महत्वाचं स्थान आहे. सगळ्यांनी आता या निमित्ताने पाहिलं आणि ऐकलं. हे असं प्रवास तुमच्या सोबतीने मी करणार आहे यापुढे सुद्धा. तर असं हा जीवन सरिता मेरी कविता हे या संग्रहाचं शीर्षक आहे. तर आधी सांगितल्याप्रमाणे एक मराठी कविता, एक हिंदी कवितेऐवजी मी आज याच संग्रहातल्या 2 कविता तुमच्यासमोर सादर. शीर्षक कविता सादर करतो. जीवन सरिता मेरी कविता. जीवन सरिता मेरी कविता,
जीवन संजीवनी है मेरी कविता। जीवन सरिता मेरी कविता, जीवन संजीवनी है मेरी कविता। अबोध बालिका अल्लड़ युवती, अबोध बालिका अल्लड़ युवती, मुस्कुराती यौवना है मेरी कविता। सृष्टि का दर्शन निसर्ग दर्पण, सृष्टि का दर्शन निसर्ग दर्पण, ऋतुगान करे मेरी कविता। सृष्टि का दर्शन निसर्ग दर्पण, ऋतुगान करे मेरी कविता। दुनियादारी सिखाए, दुनियादारी सिखाए, सच झूठे का फर्क दिखाए। दुनियादारी सिखाए, सच झूठे का फर्क दिखाए, आदमी और इंसान से मिलाती है मेरी कविता। आदमी और इंसान से मिलाए मेरी कविता। दुसरी कविता, कविता आणि कवीच्या संदर्भातली। ओके. मैं कवि हो गया जब से, मैं कवि हो गया जब से, पता नहीं मुझे क्या हो गया है तब से, मैं कवि हो गया जब से। मन में एक कमरा खाली पड़ा था, मन में एक कमरा खाली पड़ा था, जान न पहचान बिल्कुल अनजान, बिना पूछे मेरे मन में घुसकर वह रहने को आया है, मैं कवि हो गया जब से। एक दिन पता चला, एक दिन पता चला वो कवि है, एक दिन पता चला वो कवि है, मैं बदल ही गया तब से, पता नहीं मुझे क्या हो गया है तब से। वो सोचता है मुझसे कहता है, वह सोचता है मुझसे कहता है, मानो मुझे हिला हिला कर जगा जगा कर मुझसे लिखवा लेता है, मानो मुझे हिला हिला कर जगा जगा कर मुझसे लिखवा लेता है। तब से मुझे लगता है, तब से मुझे लगता है, मन में एक नया सवेरा हो गया है। तब से मुझे लगता है मन में एक नया सवेरा हो गया है। अजब गजब का खेल, अजब गजब का खेल है, मैं मेरा नहीं रहता हूँ जब, कवि कहता मैं लिखता हूँ, सिलसिला शुरू हुआ है जब से, मैं कवि हूँ तब से। अब जब भी लोग मिलते हैं मुझसे, अब जब भी लोग मिलते हैं मुझसे, कहे मुझे कमाल है रे। लोग मिलते हैं मुझसे, कहे मुझसे कमाल है रे, कुछ अलग ही लगे है तू, कुछ अलग ही लगे है तू, जब से तू लिखने लगा है, जब से तू, जब से मन में कवि है आया, जब से मन में कवि है आया, तब से मुझे जीने का अंदाज है आया, तब से मुझे जीने का अंदाज है आया। व्हेरी नाईस. धन्यवाद संग्रह. व्हेरी ट्रू. मस्त. छान. छान. प्रत्येक शब्दाशी रिलेट करू शकतो. व्हेरी नाईस. बढ़िया एकदम. बढ़िया बढ़िया एकदम. छान. उमदा. थँक्यू. उमदा. आता नेक्स्ट मेंबरला आणि शेवटचं जे आहे की जिने आया की म्हणजे ज्यावेळेस खरंच आपण कविता लिहायला सुरुवात करतो तर ते कुठेतरी आपल्या व्यक्तिमत्वात वागण्या बोलण्यात ते परावर्तित होतच होतं. म्हणजे अगदी जाणवतं लोकांना की अरे हे क्या था क्या हो गया क्या होने वाला है कुछ कैसे क्या हो गया. आणि लेखनाची जादू हीच आहे, आपल्यामध्ये बदल घेणे, घडून येणे आणि तो चांगल्या अर्थाने. हो तर चांगल्या अर्थाने निश्चितच ते होतच. सकारात्मक. अगदी अगदी वादच नाही त्याच्यात. आता मस्त आणि सगळ्यांना Yes. बघून पण छान वाटतंय. उर्मिलाजी नमस्ते. तुम्ही फर्स्ट टाइम आमचं इव्हेंट अटेंड करताय. मोस्ट वेलकम. मी पहिल्यांदा करते. हो हो. आता पुढच्या मेंबरना मी आमंत्रित करते. त्या इंग्रजी स्वलिखित कविता ह्या त्यांच्या आयुष्यातील शांती प्रदान करणारा माध्यम असं त्या मानतात. त्यांना विविध काव्यप्रकार, मुक्तपद्य, लघुकथा आणि निबंध लिहायला आवडतात. त्यांच्या रचना काव्यसंग्रह आणि ऑनलाईन मासिकांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. त्यांना कविता,
आणि कथन वाचायला आवडतात. त्यांना काही शब्द कविता म्हणून रेकॉर्ड करण्यास पण प्रवृत्त करतात. त्या बऱ्याच इंटरनॅशनल फेसबुक ग्रुप्सच्या ॲडमिन आहेत आणि वी आर प्रिव्हिलेज टू हॅव यू विथ अस. रुपालीजी, मोस्ट वेलकम. त्यांच्यासाठी Thank you. 1-2 पंक्तियाँ मी पेश करू इच्छिते. जो दिल का है खूबसूरत, जो दिल का है खूबसूरत, खुदा ने ऐसे लोग कम बनाए हैं. जो दिल का है खूबसूरत, खुदा ने ऐसे लोग कम बनाए हैं. जिन्हें ऐसा बनाया है खुदा ने, आज वो हमारी महफिल में आए हैं. जिन्हें ऐसा बनाया है खुदा ने, आज वो हमारी महफिल में आए. मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच. खूप छान शब्द. आणि मी सुरू करते. पहिली कविता आहे ती, आता वर्ल्ड अर्थ डे उद्या साजरा होईल पूर्ण जगात आपल्या. आणि खूप सर्वांना माहितीच आहे की पर्यावरणाचं आता सध्या काय होतंय. आपल्या टेक्नॉलॉजी जशी पुढे जाते आणि प्लास्टिक कुठेतरी ते पण एक आहेच टेक्नॉलॉजी मधून आलेलं. तर आपल्याला कुठेतरी आता सर्वांनी एकत्र येऊन काही करण्याची गरज आहे की आपल्या सवयींमध्ये जेवढं आपण प्लास्टिक किंवा दुसरं टेक्नॉलॉजी जेवढा होईल तेवढा कमी यूज करून, ते पॉसिबल नाही आहे की पूर्ण आपण थांबवते, त्याचे फायदे पण आहेत टेक्नॉलॉजीचे, पण त्यातल्या त्यात आपण काही करू शकतो. तर ते कुठेतरी माझ्या मनात होतं आणि ही कविता माझ्याकडनं मी लिहिली. त्याचं शीर्षक आहे दी एमरल्ड एनिग्मा. मदर अर्थ, thou art divine. In every green, thou art pristine. The lush green shades soothe the eyes. The olive green paradise cools the mind. The soulful sun rays pierce the deep green woods. The happy hues adorn every nook and brook. Chlorophyll rich chrome colors the world. The birds and animals live in your lap in peace. The fairies and elves walk delicately on your paths, while the humans guess which dust is fairy dust. Alas, the verdant prosperity is endangered. Urbanization threatens the survival of greenery. Vasundhara is rapidly vanishing, much to our misery. Is it a treachery of materialistic mankind, or a mockery of blessed destiny? Trees cannot be substituted with technology. This philosophy is not truly understood by the majority. Let's preserve the diminishing green zone. Let's build a green horizon for our future generations. Let's join hands to create a green revolution. We can solve the emerald enigma. Very nice. व्हेरी गुड. Good message conveyed. कल्पना सुरेख. छान. छान छान छान. खरंच छान. Thank you. कंटेंट छान. Thank you. मोस्ट रिलेटेड. आता आणि आता जे चाललंय त्याच्यावर अगदी व्यवस्थित करेक्ट. हो. रिलेटेड टू करंट. करंट पिरियड वरच आहे ना सगळं. म्हणजे असं पिक्चरायझेशन समोर होत होतं सगळं बरोबर. वर्ड टू वर्ड. Thank you. आता पुढच्या रिस्पेक्टेड मेंबरकडे आपण वळत आहोत. त्यांच्याबद्दल मी सांगणं हे
छोटी मुंह बडी बात असं त्या मुलुंडच्या BPM इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका होत्या. रोटरी मेंबर व व्हील क्लब प्रेसिडेंट म्हणून निवडल्या गेल्या. शी इज अ कॅरम चॅम्पियन आणि त्या Ghazal, as we just came to know and we've been reading throughout, that's our very strong point. त्यांना आमंत्रित करण्यासाठी एक चंद पंक्तियाँ पेश करते. अगर गुमनाम है कोई उसे एक नाम मिल जाए, अगर गुमनाम है कोई उसे एक नाम मिल जाए, मिले आशीष जिसे इनका उसे पहचान मिल जाए, मिले आशीष जिसे इनका उसे पहचान मिल जाए, भला कैसे नहीं उसका मुकद्दर रंग बदलेगा, सुदामा को अगर जो आपसा घनश्याम मिल जाए, सुदामा को अगर आपसा घनश्याम मिल जाए. मोस्ट वेलकम कुंदा मॅम जी. थँक्यू. थोडीशी बॅकग्राऊंड देते. मी बॉम्बेमध्येच होते, 75 वर्ष होते. आता इकडे आले, रत्नागिरीमध्ये राहते, आता कायमसाठी आले. त्यामुळे रत्नागिरीत थोडं बॉम्बेपेक्षा खेड्यासारखं थोडं फील आहे. आणि मग तिथली मुलं जेव्हा पुण्या मुंबईला जातात, सो त्यांना मी कॅप्चर करायचा प्रयत्न केला की त्यांना कसं वाटत असेल एकदम बॉम्बेच्या झगमगाटामध्ये. ते मी कॅप्चर केलंय. आणि कवितेचं नाव आहे द्वंद्व, शीर्षक द्वंद्व, डिलेमा. चंद्रकांता पतित पावन या वृत्तामधली कविता आहे. आज गझल देणार नाहीये, कविताच देणार, तर पण वृत्तातली देते. आणि एकूण मात्रा 26 आणि शीर्षक आहे द्वंद्व. गावामधुनी उत्साहाने शहरी येताना, गावामधुनी उत्साहाने शहरी येताना, मनात आठव गावाचे जपून या नेताना, मनात आठव गावाचे जपून या नेताना, शहरामधल्या झगमगाटात दिपून जाताना, शहरामधल्या झगमगाटात दिपून जाताना, आठवणीचे आभाळ मनी भरून येताना, आठवणीचे आभाळ मनी भरून येताना, संधी होत्या खूप माणसे माणुसकी नव्हती, संधी होत्या खूप माणसे माणुसकी नव्हती, आपुले कोणी नव्हते केवळ जत्रा सभोवती, आपुले कोणी नव्हते केवळ जत्रा सभोवती, होता बाणा करारी असा भेदरलो नाही, होता बाणा करारी असा भेदरलो नाही, सावरलो मी पडल्यावरती उठलो लवलाही, सावरलो मी पडल्यावरती उठलो लवलाही, आयुष्याची गाडी आली रुळावरी जेव्हा, आयुष्याची गाडी आली रुळावरी जेव्हा, राहू की जाऊ प्रश्न पडे मज मना पुढे तेव्हा, राहू की जाऊ प्रश्न पडे मज मना पुढे तेव्हा, कृतज्ञतेने झटेन कायम मी गावासाठी, कृतज्ञतेने झटेन कायम मी गावासाठी, परतून आलो मम गावाच्या उद्धारासाठी, परतून आलो मम गावाच्या उद्धारासाठी. धन्यवाद. व्हेरी नाईस मॅम. हो, दुसरी पण लगेच का नंतर तुम्ही राऊंड मध्ये देताय? दुसरी पण लगेच लागोपाठ सादर केलं. करू का? ठीक आहे, चालेल. हा ठीक आहे.
दुसरी आहे ती वनहरिणी वृत्तामधली मात्रा 8884 28 मात्रा आहेत. आणि पहाट वेळी तो मुलगा जो गावातनं बाहेर जातो त्याची गावातली पहाट मी लिहिली होती. आधी पहाट वेळ मग तो गावाला जातो असं. तर आकाशाला भेटायाला अवनी अधीर झाली, आकाशाला भेटायाला अवनी अधीर झाली. सभा पांगली नक्षत्रांची भास्कर स्वारी आली, सभा पांगली नक्षत्रांची भास्कर स्वारी आली. भूपाळीच्या मंजुळ नादे जाग जगाला आली, भूपाळीच्या मंजुळ नादे जाग जगाला आली. पहाट वेळी वसुंधरेच्या फुलले गुलाब गाली, पहाट वेळी वसुंधरेच्या फुलले गुलाब गाली. बांग कोंबडा दे हंबरे धेनु वासरासाठी, बांग कोंबडा दे हंबरे धेनु वासरासाठी. उघडत चोची पिले पाहती वाट पाखरासाठी, उघडत चोची पिले पाहती वाट पाखरासाठी. लाल केशरी तांबूस पिवळी क्षितिजावर रांगोळी, लाल केशरी तांबूस पिवळी क्षितिजावर रांगोळी. चराचराचे रोमांचित मन करते झुळूक भोळी, चराचराचे रोमांचित मन करते झुळूक भोळी. सज्ज जाहली स्वागता धरा कुंकुम रेखित भाळी, सज्ज जाहली स्वागता धरा कुंकुम रेखित भाळी. चैतन्यमयी रविकिरणांचा स्पर्श मोगरा माळी, चैतन्यमयी रविकिरणांचा स्पर्श मोगरा माळी. खूप धन्यवाद. सुंदर. खूप छान, खूप छान. You have to bear with me. इट वॉज रिअली लवली. छान डिस्क्रिप्शन केलंय. भूकवतीचे रंग दिसत होते रांगोळी. आणि मला ते स्पेशली आवड आहे, म्हणजे आपण जे बॉन्डिंग व्ह्यूज असतो ते कॅप्चर करणे, त्यामुळे ते छान वाटलं. आणि याला चित्रशैली म्हणतात कवितेला, की डोळ्यासमोर शब्दातून चित्र उभं करणे. आणि निसर्गाच्या सोबत असल्यामुळे ते खूप छानच असणार आहे. आणि सादरीकरण सुद्धा मॅडम तुमचे सुरेख झालं, खूप छान. आणि इतकं अगदी त्याच्यामुळे तुम्हाला खूप छान म्हणणंच भाग आहे आता. रिअली एन्जॉय. काही म्हटलं की छान म्हणायचंच असतं असं नाही. तुम्ही तुमच्या कवितेवर अन्याय करू नका, आम्ही मनापासून साथ देतो. आपणच आपल्या लेखनाला सादरीकरण तुम्ही एवढं छान केलं की आमच्यापर्यंत ते आणखीन प्रेमाने ते शब्द पोचले. छान केलं. छानच झालं एकदम. आता मी पुढच्या मेंबरना आमंत्रित करू इच्छिते. त्या बेसिकली त्यांचं शिक्षण औरंगाबादला झालं आहे आणि सध्या त्या सेटल्ड हैदराबादला आहेत. त्या तिन्ही भाषांमध्ये छान लिहितात, मराठी, हिंदी, इंग्लिश. सोशल मीडिया पेजेसवरही त्या ॲक्टिव्ह असतात आणि त्यांच्याही शब्दातनं आपल्याला छान मेसेज मिळतो. आणि आपल्या ग्रुपवरही ॲक्टिव्ह असतात. आणि यू ऑल मस्ट हॅव गेस्ट आपण कविताजींना आता नेक्स्ट आपण त्यांना ऐकणार आहोत. कविताजींसाठी एक 2 ओळी मी प्रस्तुत करू इच्छिते. दिल को सुकून मिलता है मुस्कुराने से, दिल को सुकून मिलता है मुस्कुराने से, महफिल में रौनक छा गई आपके आने से, महफिल में रौनक छा गई आपके आने से. कविता जी वेलकम. थँक्यू अनुपमा जी. एक मिनिट. एकच मिनिट.
स्वामीजींनी म्हटल्यासारखं अर्थ डे उद्या त्याच्यावर पर्यावरणावर कविता जशी सादर केली तशी मी पण एक पर्यावरणावरच लिहिलेली कविता आहे ती सादर करू इच्छिते. कविता हिंदीमध्ये ऐकू येते? हो हो हो. हा, कविता हिंदीमध्ये. जल रहे हैं जंगल पिघल रहे हैं पहाड़, जल रहे हैं जंगल पिघल रहे हैं पहाड़, न जाने किस तरह की है ये प्रकृति की दहाड़. ये जहान ये हरियाली ये पेड़ ये आसमान की लाली, भरा पूरा कुदरत मंजर मत बिगाड़, न जाने किस तरह की है ये प्रकृति की दहाड़. चलो बचा के रखे बच्चों के लिए छोटी सी दुनिया, चलो बचा के रखे बच्चों के लिए छोटी सी दुनिया. हमने तो जी ली हमारी जिंदगी उनके लिए ना छोड़ो गंदगी, हमने तो जी ली हमारी जिंदगी उनके लिए ना छोड़े गंदगी. वहां न ले जाए सब कुछ तूफान और बाढ़, न जाने किस तरह की है ये प्रकृति की दहाड़. दूषित पर्यावरण प्लास्टिक का कहर, दूषित पर्यावरण प्लास्टिक का कहर, रोम रोम कांपता है देख के जानवरों के हाल. मानव जाति का कांड, न जाने किस तरह की है ये प्रकृति की दहाड़. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस कविताजी. छान छान खूप छान. रायमिंग पण खूप छान केलं हो. त्यांनी. थँक्यू. ऍक्च्युली ही माझ्या मागे म्हणजे अँथॉलॉजी मध्ये पण आली आहे ही कविता. व्हेरी नाईस. छान शब्दात एक्सप्रेस केलं आहे. दुसरी पण आताच म्हणायची का? अप टू यू, किंवा आपल्या आणखी 2 मेंबर्स आहेत त्यांना आपण त्यांना ऐकूया. ओके ओके. Just a moment. पुढच्या मेंबरना मी आमंत्रित करू इच्छिते. आपल्या ग्रुपमध्ये सध्या 2 नवीन मेंबर्स जॉईन झालेत. सो वी वुड लाईक टू वेलकम दम, अभिलाषाजी आणि उर्मिलाजी. अभिलाषाजी, तुमच्या एक शॉर्ट इंट्रो देऊन तुम्ही तुमची कविता प्रस्तुत करू शकता. वी वुड लाईक टू हिअर यू. थँक्यू. थँक्यू मॅडम. ओके. मी वसंतराव लिहिलेली आहे. वसंती फुलावर तुम्हाला ते होता ऐकू येत आहे? नाही नाही थोडं नाही. ऐकलंय. थोडस ब्रेक होत. हां. थोडं break होतंय. हा. वसंत ऋतूचे होता आता बरोबर आहे? हो आता हो. बरोबर. हा. मी शीर्षक दिलं आहे वसंतच. ओके. वसंत ऋतूचे होता आगमन चित्रवृत्ती येता बहरून. वसंत ऋतूचे होता आगमन चित्रवृत्ती येता बहरून. आम्र तरुवर फुलला बहर धुणू धुणू वाहू लागे निर्धर. वृक्ष तरुणा कुठे कालवी माझ्या मनास मोहनी. वृक्ष तरुणा कुठे कालवी माझ्या मनास मोहनी. कोकिळ तू करी गायन मनाचे करी मनोरंजन. मंद मंद वाहे पवन मनाचे करी सात्वन. चैत्र गौरीचे कन्या आराधकडे फुलाचा आभास. निकुता राधा वर्णन आत्माच. धन्यवाद. ऐकू आले सर्वांना? आले आले डिस्टर्ब झाला खूप मध्ये आणि आवाज थोडं सांग- थोडं हां. हां थोडं. कट होत होता आवाज. कट होत होता. आपल्या इथे तुमच्याकडे थोडासा प्रॉब्लेम आहे. रेंजचा प्रॉब्लेम असेल प्रॉब्लेम आहे. थोडासा डिस्टर्बन्स होता. हा. डिस्टर्बन्स होता. तरी कविता पोहोचते ऐकणाऱ्यापर्यंत. पोचते का ऐकण्यापर्यंत? हो हो. नक्की नक्की. ग्रुप मध्ये पोस्ट करा म्हणजे उद्या कळलं. टेक्स्ट हां, म्हणजे ते वाचून आणखी जास्त हे राहील. ठीक आहे. थँक्यू अभिलाषाजी. आता पुढच्या मेंबरना मी आमंत्रित करू इच्छिते. एक 2 ओळी जस्ट त्यांना वेलकम करण्यासाठी.
पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मन मंदिरात, पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मन मंदिरात, करते प्रेमभावे आपले स्वागत पोयझी टेल्सच्या ग्रुपात, करते प्रेमभावाने आपले स्वागत पोयझी टेल्सच्या ग्रुपात. उर्मिलाजी वेलकम, आणि तुमचा एक शॉर्ट इंट्रो देऊन तुम्ही प्लीज प्रस्तुत करू शकता तुमची रचना. थँक्यू. सर्वप्रथम ज्या 2 ओळी वापरल्या गेल्यात, असं वाटलं की मी स्टेजवर बसली आणि आपण पाहुण्यांसाठी ज्यावेळेस सूत्रसंचालन करतो आणि अशा छान छान ओळी वापरतो, कारण पाहुण्यांची आपल्याला फारशी माहिती नसते, पण ओळी आपल्याकडे तयार असतात. तर छान, थँक्यू. छान वेलकम केल्याबद्दल. मी उर्मिला गिरणे. स्क्रीन बरोबर करा, स्क्रीन बरोबर करा. हां, थोडा स्क्रीन बरोबर दिसते. रोटेट करा. अरे हा ठीक आहे. आता रोटेट करा. रोटेट. ओके करा. हां हां, आता बरोबर ठीक आहे. आहे. हो, आता बरोबर आहे. ओके. आता बरोबर आहे. अच्छा. माझं इंट्रोडक्शन म्हणजे मी उर्मिला गिरणे. जन्म, शिक्षण, लग्न, करिअर सगळं काही कोपरगाव, शिर्डीजवळ. आणि गेली 26 वर्ष मी इंग्लिश मिडियम म्हणजे शाळेमध्ये काम करते. त्यापैकी जवळजवळ 18 वर्ष मी मुख्याध्यापिका म्हणून काम केलंय. आणि मला अध्यात्माची थोडी आवड आहे, तर मी आता सध्या त्या पद्धतीचं जीवन थोडं जगतीये. आणि माझ्या लिखाणाचा जास्त विषय हा मानवी मन, संवेदना, आपली नाती आणि निसर्गातलं सौंदर्य या 2 विषयांवर जास्त माझं लिखाणाचा भर असतो. मी एवढ्याच नव्यानेच आपल्या ग्रुपमध्ये जॉईन झाली आहे आणि खूप छान वाटतं की आपल्या छोट्या छोट्या कवितांना पण खूप भरभरून साथ देतात. कारण आपण कितीही वय वाढलं आणि कितीही मोठे झालो तरी कोणीतरी आपल्याला छान म्हणतं, ही भावना एवढी सुंदर असते आणि प्रेरणादायी असते की त्यामुळे छान वाटतं या ग्रुपमध्ये येऊन. मी ऍक्च्युली इंग्लिश अँथॉलॉजी मध्ये बरंच काम केलंय 2 वर्षापासून, पण मराठी अँथॉलॉजी ज्यावेळी डिक्लेअर झाली त्यावेळेस आय वॉज रिअली व्हेरी हॅपी की आपल्या मातृभाषेत काहीतरी आपल्याला आता करायला मिळतंय. तर थँक्यू. मी माझी पहिली कविता सादर करते. कवितेचं नाव आहे भेट. आणि एका सुंदर अशा प्रसंगावर हे छोटस मला सुचलेलं शब्द. आज भर उन्हात तुझं असं अचानक भेटणं, आज भर उन्हात तुझं असं अचानक भेटणं, क्षणभर नजरेचा स्पर्श आणि ओठी बंदसं हसणं, क्षणभर नजरेचा स्पर्श आणि ओठी बंदसं हसणं, आपुलकीचे शब्द तुझे, आपुलकीचे शब्द तुझे आणि काळजीनं बोलणं, जणू भर उन्हामध्ये शीतल चांदणं पसरणं, आपुलकीचे शब्द तुझे आणि काळजीनं बोलणं, जणू भर उन्हामध्ये शीतल चांदणं पसरणं, सांगू कसे तुला मी तुझ्या भेटीचं मोर, सांगू कसे तुला मी तुझ्या भेटीचं मोर, डोळ्यात दाटले पाणी आणि शब्द झाले अबोल, सांगू कसे तुला मी तुझ्या भेटीचं मोर, डोळ्यात दाटले पाणी आणि शब्द झाले अबोल. ही भेट काही क्षणांची, ही भेट काही क्षणांची, क्षणही होते अलवार, ही भेट काही क्षणांची, ते क्षणही होते अलवार, होता स्मरण तयाचे, होता स्मरण तयाचे, मनी दाटे गहिवर, मनी दाटे गहिवर. थँक्यू. व्हेरी नाईस. खूप छान. भाव कविता छान. खूप छान. अच्छा, थँक्यू. आता काही मेंबर्सनी एकच रचना प्रस्तुत केली आहे, तर त्यांच्या सेकंड रचनाही आपण ऐकूया. सर्वप्रथम शीतलजी, तुम्हाला जर सेकंड हे आर्टिकल किंवा काही. चालेल. हो, शुअर. ऐसा कहते हैं कि कभी कभी हमारी जुबान से ज्यादा हमारी आंखें बहुत कुछ बयां करती है. खासतौर पर एक माँ को अपनी बेटी की आंखें पढ़ना कोई मुश्किल बात नहीं. आज की मेरी कविता का विषय है बोलती आंखें. जब भी मिलती हो खामोश ही रहती हो, इतनी सारी शिकायतें छिपाए रखती हो. जब भी मिलती हो खामोश ही रहती हो, इतनी सारी शिकायतें छिपाए रखती हो. तुम्हारी आंखें मगर कुछ और ही बयां करती है, तुम्हारी आंखें मगर कुछ और ही बयां करती है. तुम्हारे सारे राज वो बेझिझक खोल देती. कितने सारे जख्म
पलकों में संभाले होंगे तुमने, इतने सारे जख्म पलकों में संभाले होंगे तुमने, इतना सारा दर्द अकेले ही सहा होगा तुमने। कितनी बार रोई होंगी तुम्हारी ये सुंदर आंखें, कितनी बार मुस्कुराई होंगी तुम अपना गम छुपाने के लिए। अगर मैं भी माँ हूँ, ये बात तुम मत भूलना कभी। अगर मैं भी एक माँ हूँ, ये बात भी तुम मत भूलना कभी। आंखों की भाषा है तुम्हारी, मेरी आंखों ने पढ़ ली सभी। तुम्हारी आंखों में छिपे आंसू नजर आ गए हैं मुझे, तुम्हारी आंखों में छिपे आंसू नजर आ गए हैं मुझे। तुम्हारी सारी परेशानी की खबर मिल गई है मुझे। ठान लिया है मैंने आज, नहीं रहोगी फिर तुम उदास। ठान लिया है मैंने आज, नहीं रहोगी फिर तुम उदास। फिजूल के ये सारे बंधन तोड़ लौट आओ तुम मेरे पास। आंखें अपनी करके बंद, थोड़ा सुकून से बैठ जाना तुम। आंखें अपनी करके बंद, थोड़ा सुकून से बैठ जाना तुम। बहाकर अपने आंसू सारे, अतीत अपना भुला देना तुम। अतीत अपना भुला देना तुम। बहुत अच्छे. व्हेरी छान, सुंदर. टचिंग लाईन्स, बहुत ही खूबसूरत. खूपच सुंदर. मी तर म्हणते सगळ्यात जास्त कविता डोळ्यांवर लिहिले गेले असतील आजपर्यंत. बरोबर. हो. Actually, बऱ्याच माझी पण झाली. डोळ्यांवर जास्त दिसतात ते लोक. कारण शेवटी कवितांना भाव असतो आणि भाव हे डोळ्यातच दिसतात. बरोबर. नक्कीच. छान मस्त आणि हिंदी सुंदर म्हणजे छान वाटलं. गोड आवाज पण छान आहे. हो. आवाज छान प्रेझेंटेशन आणि प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन मस्त होतं आहे. म्हणजे जे सादर त्यांनी केलं ते अगदी हसमुख चेहऱ्याने आणि सुंदर केलं. सगळं छान. नक्की. Appropriate एकदम छान. हा तेच म्हणजे सादरीकरण छान मला होतं. आता छान होतं. पुढच्या मेंबरना मी आमंत्रित करू इच्छिते. रुपाली जी जर असतील आपल्याबरोबर, त्यांची सेकंड रचना प्रस्तुत करू शकल्या तर. आय थिंक त्या ऑफलाईन आहेत. तोवर कविताजी, तुम्ही सेकंड रचना तुमची प्रस्तुत करू शकता. ओके, थँक्यू. थँक्यू अनुपमाजी. असं जसं की आता पुढच्या महिन्यात मदर्स डे जवळ येते, तर मी एक कविता आईवर सांगू इच्छिते, मी लिहिलेली. ऐकू येते? हो हो. तुमचा सादर करा. कवितेचं शीर्षक आहे आई. आई तुझी आठवण मायेच्या शीतल वनात, जशी चंदनाची साठवण बसलीस तू मनामनात. तुझ्या हातचा मेतकुट भात, पायाचे तुटलेल्या वेगांना, तुझ्या मलमाचा हात, सोपे नाही जीवन तुझ्या विना. आमच्या अभ्यासासाठी जागरण, डोळ्यात आस आमच्या प्रगतीची, आमच्या सुखासाठी वणवण नाही बरोबरी तुझ्या व्यक्तिमत्वाची. सुखात हसलीस आपलंसं करून, तुझं धैर्य तुझी चिकाटीचं वंगण, दुःखातही हसलीस पदरात घेऊन, लिहायला लेखणीला अपूर्ण तारांगण. गेलीस गणेशोत्सवाच्या दिवशी, थांबवून गणेशाला क्षणभर दारी, डोळ्या देखत संपलीस कशी, वाटे देवालाही पडली तुझी जरुरी. माझं या जगात हसणं, माझा प्रत्येक श्वास तुझा ऋणी, नाही मुक्त माझ्या शरीराचा कण कण, आठवणीत ओवायल्या मणी. वा, खूपच छान. व्हेरी टचिंग लाईन्स कविताजी, खूपच छान. थँक्यू. म्हणजे पुन्हा तेच की आई हा विषय न संपणारा, खरंच. कितीही लिहा. हो, अगदी. पुढच्या आपल्या मेंबरना मी सेकंड रचना प्रस्तुत करण्यासाठी आमंत्रित करू इच्छिते. रुपालीजी, तुमची सेकंड रचना प्रस्तुत आहे. हो. मी सुरू करण्याच्या आधी कविता ताईंच्या कवितेबद्दल, दुसरी जी कविता त्यांनी म्हटली खूपच आवडली, भावस्पर्शी होती खूप. आणि आज जसं उर्मिला ताई म्हणाल्या की आई या विषयावरती सर्वांसाठी ते संवेदनेचाच विषय आहे. आणि शीतलजी, तुमची दुसरी कविता मी आता तेव्हा येऊ शकले नव्हते त्यावेळेला अभिनंदनेला, खूप छान वाटली ऐकायला आणि तुमचं सादरीकरण पण खूप छान होतं. उर्मिलाजी, तुमचं पण कविता मला खूप आवडली.
आणि हृदयाला भिडली ती. अभिलाषा जी तुमचं थोडं सत्यवाद डिस्टर्बन्स होता, पण मला शब्द पोचले, कळले. म्हणजे तुम्ही छान रायमिंग पण त्याच्यात छान केलं होतं. आणि आता माझी दुसरी कविता जी आहे ती एक प्रॉम्प्ट होता एका ग्रुपवर, सनसेट ऑफ लाईफ म्हणून. तर त्याच्यावर मी ही कविता लिहिली आहे. त्याचं शीर्षक आहे द सन. द सन इज एन एनर्जी. It rises and sets early, a burning star in space afar. The sun inspires earthlings. Every ray of light is precious. The darkness diminishes when the lemon yellow sunrise welcomes us with an angular precision. Our life is centered around the sun. The saffron sunsets and soulful sunrises. They surmise our life without any bias. Every person is a son of his life. He is born to rise, but someday he is bound to set beyond the horizon, to enter a new portal, a new world, a paradise of mystique, a world unseen, unknown, undocumented. The sunset years set a person in search of spirituality, in search of answers to a suspense of the story called life. The concrete reality is the life of bones and flesh. Abstract virtuality is the life after death. What lies beyond the last breath? What is the truth? Is death a full stop in the last sentence of life? Are there words of words after the full stop? No one knows. We bow to the splendor and blitz of the sun. We bow to the grandeur and glitz of the sun. How grateful are we to the powerful brightness of the generous soul, the Surya, the Bhaskar of our solar system. Salute to the sun who has no semblance and pretensions. Salute to the star of the horizon. Life is an epic of events powered by the sun. The sunset is a rest of life inspired by the sun. Thank you. Very nice. Awesome. Awesome. Really excellent lines. मला तर त्यात थोडं स्पिरिच्युअल टच सुद्धा असल्यासारखं वाटलं. करेक्ट. हो. डेप्थमध्ये अगदी मधल्या ज्या ओळी होत्या, हो, फुल स्टॉप. प्रेझेंटेशन पण छान. प्रेझेंटेशन बिटवीन दी लाईन्स समजतो सरळ ते आपोआप. बिटवीन दी लाईन्स इन दी पोएम, ऑफ दी पोएम. या नाईस. Thank you. मी आता नेक्स्ट मेंबरना आमंत्रित करू इच्छिते. अभिलाषाजी जर आपल्याबरोबर असतील तर त्यांची आणखी एक रचना प्रस्तुत करण्यासाठी. नाही आहेत बहुतेक. तोवर माझी एक छोटी, हो, ऑफलाईन दिसत आहेत. तोवर माझी एक छोटीशी हिंदी कविता मी प्रस्तुत करू इच्छिते. कविता सनलाइट है। रात के अंधेरे के बाद सूरज की पहली किरण ने दी दस्तक। रात के अंधेरे के बाद सूरज की पहली किरण ने दी दस्तक। बेरंग ज़िंदगी में धूप ने किया अपना हस्तक। बेरंग ज़िंदगी में धूप ने किया अपना हस्तक। तिमीर को भगाकर धूप ने
पृथ्वी का चूम लिया मस्तक, तिमिर को भगाकर धूप ने पृथ्वी का चूम लिया मस्तक, कभी कठिन कभी आसान इस पथ जैसे, कभी कठिन कभी आसान इस पथ जैसे, धूप और छाँव का खेल है वैसे, धूप और छाँव का खेल है वैसे. थँक्यू. बहुत अच्छे, बढ़िया. थँक्यू. सुंदर. सो आय थिंक थँक्यू सो मच. अभिलाषाजी आय थिंक जॉईन होत आहेत. अच्छा. मध्ये मध्ये येत येत- हा. इन्फॉर्मेशन. कट होतंय जरा म्हणून जाते वापस येते. ओके, नेटवर्क इश्यू असेल. हां. अभिलाषाजी, तुमची सेकंड रचना जर तुम्ही प्रस्तुत करू इच्छित असाल, कारण तुमची फक्त राहिली आहे, आपण बाकी सगळ्यांचे घेतले. आवाज येतोय? हो, आता येतो. हो, येतोय. येतो आवाज. हा. माझ्या कवितेचा शीर्षक आहे शेतकरी होणार नाही. सांग देवा मला तुझी, सांग देवा मला तुझी संपली कार्य सत्ता, पावसाचा कुठे काही दिसत नाही पत्ता. सुरू झाला पावसाळा, संपला महिना जून, तरी रोज पडत आहे मे सारखे ऊन. क्रांतीला लावून माती करून टाकली पेरणी, पावसाचा प्रश्न अजूनही तसाच आहे एरणी. आता खचलो तर पुन्हा उभं राहता येणार नाही, पुनर्जन्म दिला तर शेतकरी मात्र होणार नाही. धन्यवाद. आता मी त्याला आवाज. हो. हो, असं अगदी व्यवस्थित. छान हो. सांगितलं. व्यवस्थित ऐकायला. हो. ठीक. आम्हाला तर डोळ्यासमोर दिसते, कारण आम्ही थोडे शेतकरी वातावरणातले असल्यामुळे आणि आजूबाजूला हे सगळं ते वातावरण असल्यामुळे छान एकदम म्हणजे रिलेट झाली. खरंच. हो. छान. म्हणजे शेतकऱ्याचं एक कटू सत्य सांगून टाकलंय. अगदी. हो. बरोबर. तो चांगला संदेश होता आणि तुम्ही सादर पण चांगलं केलं. शेतकऱ्याची व्यथा चांगली मांडली कवितेतून. अगदी थोडक्या शब्दांमध्ये मस्त. भावना आणि व्यथा दोन्ही आलं. दोन्ही आले समजल्या. दोन्ही आलं. हो. छान आलं. आवाज नीट आला आता? हो, आता ऐकू आला. आला, व्यवस्थित आलं. हो. हो. कारण कट होतोय बहुतेक आवाज. स्पष्ट आलाय. हो. मग ठीक. तर मला वाटतं आपण सगळ्यांनी आपल्या रचना प्रस्तुत केल्या आहेत. आणखी कोणाला जर काही सांगायचं असेल, काही बोलायचं असेल तर. हां. उर्मिलाजींची राहिली वाटतं एक कविता. उर्मिलाजी. एक कविता राहिली. होती. ओके, मग हां, उर्मिलाजी. हां, प्लीज. मोस्ट वेलकम. अच्छा. ओके. आता ही जी मी आता दुसरी कविता सादर करते ही ऍक्च्युली आपल्या ग्रुपमध्ये मी पोस्ट केली. पण त्या कवितेचं एक विशेष असं होतं की ती थोडी गझल फॉर्म मध्ये लिहिली गेली, म्हणजे इंटेन्शन नव्हतं की ती गझल फॉर्म मध्ये लिहावी. आपल्याला तो जो प्रॉम्प्ट केलेला होता की हे स्वप्न सत्य व्हावे, आणि जस्ट असे शब्द सुचत गेले आणि मी लिहित गेले, आणि मी लिहिल्यानंतर मी गझल फॉर्म सारखी वाटते. म्हणजे मला स्वतःला एक तो सुखद धक्का होता की अरे हा फॉर्म आपल्याकडनं लिहिला गेला. कारण मी जास्त एकतर गेय याच्यामध्ये लिहिते किंवा मुक्त छंदमध्ये जास्त लिहिले जातं, पण गझल हा फॉर्म फारसा वापरला गेला नाही. पण आता तुमच्या सगळ्यांच्या वाचून आणि बघून असं वाटतं की आपण थोडं शिकायला पाहिजे यातलं. तर कविता आहे हे स्वप्न सत्य व्हावे. हे स्वप्न सत्य व्हावे आणि वरदान मज लाभावे. हे स्वप्न सत्य व्हावे आणि वरदान मज लाभावे. माझ्याच मरणाचे मी सोहळे पहावे. येतील सारे माझ्या अखेरच्या भेटीला. येतील सारे माझ्या अखेरच्या भेटीला. थांबून दूर जरासा तू सोबती राहावी. नको वाटे जीवा हा कोलाहल जगीचा. नको वाटे जीवा हा कोलाहल जगीचा. निशब्द भावनांचे स्वर सुरेल व्हावे. सहवास संपल्याचा करू नकोस शोक. सहवास संपल्याचा करू नकोस शोक. अलवार त्या क्षणांचे गुंजन ओठी यावे. भेट अखेरची ही विजलेली आसवांनी. भेट अखेरची ही विजलेली आसवांनी. स्वप्नाचे पाहिलेले डोळ्यात साठवावे.
हे स्वप्न सत्य व्हावे जे राहिले अधुरे, हे स्वप्न सत्य व्हावे जे राहिले अधुरे, ते बंद रेशमांचे जन्मांतरी जुळावे, ते बंद रेशमांचे जन्मांतरी जुळावे. खूपच छान, खूप भावस्पर्शी. खूपच सुंदर. थँक्यू. छान भावस्पर्शी रचना उर्मिलाजी. व्हेरी नाईस. थँक्यू. शाळा कॉलेजमध्ये असताना काव्य वाचन स्पर्धा वगैरे याची फार आवड होती. अच्छा. पण तो एक काळ वेगळा असतो, त्यावेळेस एकदम नवीन उर्मी असते आपल्यामध्ये. पण आता हे नव्याने म्हणजे जे सेकंड इनिंग होतो त्या टाईप आता हे परत लेखन नवीन सुरू झाल्यासारखं वाटतंय आता वेगवेगळ्या ग्रुपमध्ये. आणि मला तर असं वाटतं की हे जे कोरोना क्रायसिस वगैरे जे होतं तर त्याचा हा एक चांगली बाजू अशी होती की आपल्या कलांना वेळ द्यायला आपल्याला वेळ मिळाला वाव हो, द्यायला. बरोबर. अगदी म्हणजे खरं. माझं तर बरंचसं लिखाण तर या 2 वर्षामध्ये खूप लिखाण झालं माझ्याकडनं. बरोबर आहे. कारण वेळ मिळत होतं स्वतःसाठी तेवढा. बरोबर. सो मला वाटतं आपण सगळ्यांच्या रचना आपण प्रस्तुत केल्या आहेत. कोणाला काही सांगायचं असेल तर मोस्ट वेलकम करा. नाही तर मग आपण थोडा आपली आवाज हे होतोय आवाज का? डिस्टर्बन्स आहे ना कुणाच्या तरी लाईनमध्ये. समारोप करा. हो. 2 कविता झाल्या. येस. हां, थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग टुडेज मीट. आणि असा सपोर्ट द्या आणि काही सजेशन्स वगैरे असतील तर मोस्ट वेलकम. हां, थँक्यू ऑल. थँक्यू. 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 खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. सेम हिअर. हो आम्हाला पण असंच भेटूया. हो. थँक्यू. अच्छा Thanks. चला Bye. थँक्यू. गुड नाईट. बाय. गुड नाईट. नाही. Good night.